राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी कोणाची हे निश्चित करतायत। काहीच वेळामध्ये याचा निकाल स्पष्ट होताना पाहायला मिळेल। जवळजवळ निकाल काय असेल हे स्पष्टच आहे। जे शिवसेनेबरोबर झालं तेच राष्ट्रवादीबरोबर होईल अशा स्वरूपाचे संकेत या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहे। दरम्यान पक्ष कुणाचा हा विषय सुरू असताना मुळात व्यक्ती कुणाचा, नेता कुणाचा हा प्रश्न आता पडायला लागलाय। कारण कोण नेता, कोणत्या विचाराचा, कोणत्या पक्षाचा, तो कोणाकडे चाललाय, तो काय करणार, अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आहे। आणि परवा अचानकपणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपची कास धरली आहे। मुळात अशोक चव्हाणांना भाजपबरोबर का जावं लागलं, तुमच्या आमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे। आपण थेटपणे हाच प्रश्न विचारणार आहोत स्वतः अशोक चव्हाण साहेबांना। अशोक चव्हाण साहेब, खूप खूप स्वागत आपलं झी 24 तासमध्ये। नमस्कार। नमस्कार चव्हाण साहेब, आम्ही गेली 3 दशकं सातत्यानं अशोक चव्हाण म्हटलं की मग आपसुक आमच्या तोंडामध्ये काँग्रेसचे नेते असा शब्द येतो। आता ते थोडंसं भाजपचे नेते म्हणताना आम्ही अडखळतो, जसं तुम्ही परवा अडखळलात तसा। तर तुम्ही अडखळलात की नाही भाजपमध्ये जाताना, किंवा एक विचार भाजपकडचा जेव्हा सुरू झाला त्यावेळेला कुठे असं 2 वेळेला 4 वेळेला 10 वेळेला विचार करावा अशी परिस्थिती तयार झाली? नक्कीच हा निर्णय घेत असताना 10 वेळा विचार करूनच निर्णय घ्यावा लागला हे मी नाकारत नाही। हा निर्णय सोपा नव्हता हे मला मान्य आहे, परंतु शेवटी पक्षाचं भविष्य आणि आपलं भविष्य हे दोन्ही काही वेगळी नाहीत। ज्या अर्थी महाराष्ट्राची जी एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये काही घडेल असं काही मला चित्र दुर्दैवाने दिसत नव्हतं। मी अनेकांना सांगितलं आणि वेळोवेळी का निवडणुका आता आल्या जवळपास 10-15 दिवसावर, अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत पूर्वतयारी म्हणजे अचानक एखादा 10 दिवसात होत नसते। वर्ष दीड वर्ष तयारी करावी लागते, माहिती घ्यावी लागते, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याचं काय मत आहे, मन आहे ते समजलं गेलं पाहिजे आणि निवडणुकीमध्ये रणनीती करून, स्ट्रॅटेजी करून उतरावं लागतं। दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये असं घडताना काही मला तरी दिसलं नाही। कदाचित त्यांच्या नेत्यांच्या पातळीवर त्यांच्या काही तयारी असेल तर मला कल्पना नाही, पण किंवा मी तरी पाहिलं नाही की याच्यामध्ये काही विशेष काही घडतं आहे का। त्यामुळे इथे काही घडतच नसेल किंवा करायची इच्छाशक्तीच नसेल आणि फक्त जर वरवर दाखवायचं असेल श्रेष्ठींना, तर यातून काही निष्पन्न फारसं चांगलं होणं, आपण आपल्या स्वतःलाच फसवतोय असंच एक चित्र एकंदरीत दिसलं होतं। पण या संदर्भात तुम्ही तक्रार केली किंवा या संदर्भात जर आपण तक्रार करणं हे माझ्या स्वभावात नाही। बैठकीमध्ये माझं मत मांडायचो, अध्यक्षांकडे वेळोवेळी जेव्हा बसल्यानंतर मुद्दे निघायचं, चर्चा व्हायची, परंतु फारसं समाधानकारक काही तिथे मला दुर्दैवाने दिसलं नाही। जिल्ह्यातले प्रश्न होते, निर्णय काही परस्पर घेतले जायचे, खूप विषय आहेत, पण मला त्या तक्रारीत आज जायचं नाही कारण व्यक्तिगत मी कोणाबद्दलही काही बोलण्याची माझी भूमिका नाही आहे। पण ज्यावेळेस सगळं दिसलं की हे सर्व अशाच दुर्दैवाने अशाच पद्धतीने चालणार असेल तर त्यापेक्षा आपणच बाजूला झालेलं बरं, याच हेतूने मी हा निर्णय मला घ्यावा लागला। आणि मी विचार केला, मग राष्ट्रीय पातळीवर काम करायची संधी जर भाजपसारख्या मोठ्या पक्षामध्ये मिळणार असेल तर का घेऊ नये। ज्या पक्षाचं एकंदरीत जडणघडण, जी तयारी, जी इलेक्शनची एकंदरीत पूर्व तयारी मी पाहतो आहे, जे मेहनत सुरू आहे, जिल्हा पातळीवर गाव पातळीवर जे अभियानं सुरू आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला वाटतं की मग आपल्याकडे का नको हे। दुर्दैवाने हे घडत नाही आहे। किंबहुना ज्यांच्याकडे जिल्ह्यातलं राज्याचं नेतृत्व आहे तर त्यांनीसुद्धा किमान याच्यामध्ये आपण काय उणीवा आहेत, काय कमी पडतो आहे, काय करायचं आहे, अशा कुठल्याही गोष्टी दुर्दैवाने घडत नव्हत्या। आणि त्यामुळे हा निर्णय नाईलाजाने मग, आणि मी एकटाच नाही, अनेक सहकाऱ्यांच्या मनामध्ये खदखद आहे की बाबा हे कसं सगळं होणार आहे, आपण साध्य कसं करू। तुम्ही व्यक्त करत असताना काँग्रेसमध्येच नाही तर इतर पक्षांमध्येही खतखत पाहायला मिळाले। तुमचे सहकारी असलेले अजित पवारांमध्येही ती खतखत पाहायला मिळाली। एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो अजित पवारांच्या आणि राष्ट्रवादी बाबतचा येतोय। राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच पक्ष आहे अशा स्वरूपाचा निर्वाळा या ठिकाणी अध्यक्षांनी दिलेला आहे। साधारण एक अपेक्षित असा निकाल आहे, अत्यंत मोठा असा निकाल आहे जो अध्यक्षांनी या ठिकाणी दिलेला आहे। ब्रेकिंग न्यूज आहे या क्षणाची। स्वतः अशोक चव्हाण साहेब आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। अशोक चव्हाण साहेब, कसं बघताय या निकालाकडे? अत्यंत म्हणजे आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे आणि तुमची पहिली प्रतिक्रिया येत आहे। हे कायदेशीर मुद्दे आहेत, आर्ग्युमेंट झाल्यात दोन्ही बाजूने, आणि मला वाटतं की आता
जो निर्णय उद्धव ठाकरेंच्या पक्षासंदर्भात स्पीकरनी घेतला, तंतोतंत तोच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा दिसतोय मला. त्यामुळे दोन्ही निर्णय स्वाभाविक आहे, दोन्ही निर्णय काही वेगळे होणार नाही. मेरिट काही मी सांगू शकत नाही, जजमेंट वाटल्यावर ह्याच्यावर मला भाष्य करता येईल, परंतु दोघांना न्याय सारखाच दिलाच म्हणावं लागेल त्यांनी. न्याय जो आहे तो सर्वांना सारखा मिळतोय, पण भाजपबरोबर जे गेले त्यांना थोडा न्याय जास्त मिळतोय अशा स्वरूपाची एक म्हणजे खंत व्यक्त होते किंवा अशा स्वरूपाचा एक सूर पाहायला मिळतो. त्यामुळे भाजपबरोबर गेले की न्याय आपल्या बाजूने येतो. हा मतप्रवाह योग्य वाटतो तुम्हाला? आता वादास्पद विषय आहे, कुठल्या कुठल्या बाबतीत असं घडलेलं आहे ह्याच्यावर अवलंबून राहणार आहे. आता आजचं उदाहरण घ्यायला सुप्रीम कोर्टाने निर्णय विरोधात दिला ना, भाजपच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये, आपल्या त्या या संदर्भामध्ये बघा आज इलेक्ट्रोल बॉन्डच्या बाबतीमध्ये हा निर्णय विरोध निर्णय दिला केंद्र सरकारच्या विरोधामध्ये की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स ह्या म्हणजे चुकीच्या आहेत म्हणून. तर मग कधी निर्णय बाजूने लागले, कधी निर्णय विरोधात गेले, हे घडतंय. असं त्याला काय करणार? मग ते मेरिटवर अवलंबून आहे प्रत्येक केसच्या. अशोक चव्हाण सर आपल्याबरोबर आहेत. अशोक चव्हाण सर, आपण सगळं ज्या स्वरूपाचं राजकारण बघतोय, मधल्या काळामध्ये तुम्ही या स्टुडिओमध्ये होता, तुमच्याशी बोलत असताना तुम्ही म्हटलं होतात की महाराष्ट्राचं राजकारण हे अंडरवर्ल्डसारखं झालं आहे, एक दुसऱ्याला राजकीयदृष्ट्या ठार मारू पाहतोय. मुळात हेच वातावरण आजही वाटतंय तुम्हाला? कारण तुम्ही 3-1 महिन्यापूर्वी ती प्रतिक्रिया दिली होती. आज कसं बघता या वातावरणाकडे? नाही, मला राज्यामध्ये नाही, मला मुद्दाम सांगितलं, मी असं म्हणालो नव्हतं, पण मी जे म्हणते तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये ज्या प्रकारे खून होत आहेत, राज्यामध्ये ज्याप्रमाणे एक गोळीबार होत आहेत, त्यावर निश्चित चिंतेची बाब आहे की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष अधिक देऊन या घटना नियंत्रणात आणण्यानंतरच लोकांचा कॉन्फिडन्स अधिक वाढेल, ही त्याच्या मागची माझी भूमिका आहे. आणि जी काय माझी भूमिका मी त्यावेळेस काही बोलून आता बदलतो या पक्षात आल्यामुळे असा विषय नाही आहे. ही सर्वांसाठीच आणि उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा याच्यामध्ये चिंता व्यक्त केलेली आहे, ते लक्ष घालत आहे त्याच्यामध्ये. माझा मुद्दा मर्यादित एवढाच आहे की ज्या ठिकाणी अशा पद्धतीने गोळीबार होत आहेत, जीव घेतल्या जात आहेत, मारामाऱ्या होत आहेत, हे चित्र थोडंसं बरोबर नाही आहे. आणि त्यामुळे सरकार ह्याच्यामध्ये लक्ष देऊ नये. तातडीने जर निर्णय काही झाले, त्यात लोक अरेस्ट पण झाली, पकडल्या पण गेली आहेत, पण ह्याच्यामध्ये थोडंसं अधिक बळ वापरून ही सगळी स्थिती नियंत्रणात आणणं आवश्यक आहे. अगदी. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही नियंत्रणात असणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जिथे खूप उत्तम गुंतवणूक येते, त्या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली तर राज्य अधोगतीला जाणं निश्चित आहे. त्यामुळे चिंतेचा विषय हे निश्चितच. पण अशोक चव्हाण साहेब, नेहमी असं म्हटलं जायचं की सध्या अशोक चव्हाण साहेब चिंतेत आहेत. सरकार गेल्यानंतर त्यांच्याबद्दल ईडीची कारवाई वाढण्याची शक्यता आहे. एक डायरी सापडली आहे, त्या डायरीमध्ये एक नोंद आहे आणि त्यातून मग अशोक चव्हाण हे भाजपबरोबर जाऊ शकतात, असं विश्लेषण गेले अनेक दिवस, अनेक महिने सुरू होतं. आणि मग अचानकपणे अशोक चव्हाण आम्हाला भाजपमध्ये जाताना पाहायला मिळाले. तर अशीच काही कारणं होती? कारण सगळ्यांबाबतीत असंच सांगितलं जातं. आता तुमचे जे माजी नेते आहेत काँग्रेसमधले, तेही असंच कारण सांगताय. तुम्ही काय म्हणाले यावर? असं आहे, अशा प्रकारचं जे काही प्रचार आहे तो एकदम धादांत खोटा आहे, चुकीचा आहे. आणि आपल्याला माहिती ह्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे अनेक जजमेंट्स आहेत. आपल्याला कल्पना आहे, दिल्लीमध्ये एका वेळेस केंद्र सरकारची डायरी सापडली असताना त्या ठिकाणी अनेक मातब्बर नेत्यांचे सर्वपक्षीय त्यात नावं होती. सुप्रीम कोर्ट जजमेंट आपण आज पाहिलं असेल ना काय झालं त्याच्यामध्ये. हा मुद्दा अपप्रचाराचा भाग आहे, त्याच्यामुळे अशात काही तथ्य नाही आहे. आणि माझ्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते या सरकारच्या किंवा भाजप सरकार जे घडलंच नाही, अगोदर सरकार आमचं असताना त्यावेळेसच माझ्यावर जे काही घडायचं घडलेलं आहे. त्यामुळे हे जे काही दाखवायचा प्रयत्न चालला आहे की काहीतरी भीती दाखवत आहेत, हे फार चुकीचं, असं काही घडलं नाही आहे. अशोक चव्हाण साहेब, ठीक आहे, म्हणजे हा कारण झालं, पण एक सर्वसामान्य नागरिक, कारण तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता एक ज्येष्ठ नेते काँग्रेसचे आणि चव्हाण कुटुंबातून आलेला एक वंशज जो काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जातोय, अशा स्वरूपात तुमच्याकडे बघितलं गेलं. काँग्रेसनं तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची धुराई दिली, तुमच्या घरात वडिलांना 2दा मुख्यमंत्री केलं, इतकंच नाही तर केंद्रात गृहमंत्री केलं. मग शंकररावांचा वारसदार हा पुढे मुख्यमंत्री होतो आणि मग तो भाजपमध्ये जातो. मुळात काय असं कमी पडलं की अशोक चव्हाणांना भाजपबरोबर जावं लागतं? काँग्रेसने असं काय दिलं नाही, हा जो प्रश्न उपस्थित होतो, त्या प्रश्नाला तुमचं काय उत्तर असेल? माझं उत्तर एवढंच आहे की ज्या पद्धतीने पक्षाला मला दिलं, माझ्या कुटुंबियांना दिलं,
मी सुद्धा किंवा माझ्या कुटुंबाने सुद्धा पक्षाच्यासाठी खूप मेहनत गेली आणि पक्षासाठी खूप त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स मी दिले, हे पक्षातल्या कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु आजच्या बदललेल्या या परिस्थितीमध्ये पक्षामध्ये किंवा पक्षाची जी काही पूर्वतयारी किंवा एकंदरीत जी अवस्था आहे त्यातून काही फारसं चांगलं निष्पन्न होईल असं कोणी धाडसाने म्हणू शकत नाही. काही इथे ज्यावेळेस निवडणुकीसंदर्भात काही दिसत नाही तयारी, त्या अर्थी सर्वांना चिंता आहे ना. आज जेवढे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, प्रत्येकाला वाटतं आपलं भविष्य सुरक्षित राहावं, पुढची 5 वर्ष सत्तेमध्ये यावं, पुढच्या 5 वर्षामध्ये सत्ता आपली यावी असं प्रत्येकाला वाटतं. पण नुसतं वाटून कामाचं नाही. लोकांचं ओपिनियन तुम्हाला वाटतं की आपल्याला कॅच करायचं असेल तर लोकांचं काय मत आहे, जनमत काय आहे, ह्याचा अंदाज घेऊनच पुढे गेलं पाहिजे. तसं काही इथे चित्र मला दिसत नाही आहे. आणि त्यामुळे मग आपण काय केलं पाहिजे, मग हा खरा विषय आहे. आपण अशोक चव्हाण साहेब, नांदेडचा जर विचार केला तर नांदेड मतदारसंघ हा मुस्लिम बहुल आहे. इतकंच नाही तर शीख बहुल आहे. शीख बांधव खूप मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे. एक महत्त्वाचं धर्मस्थळ तुमच्या इकडे आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये, कारण पंजाबमधला हरियाणातलं चित्र बघितलं तर हा वर्ग काही तुम्ही ज्यांच्याबरोबर जाताय त्यांच्याबरोबर जाताना दिसत नाही, किंवा मुस्लिम वर्ग तोही तिकडे जाईल असं दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचं राजकीय भविष्य हे यातून सुरक्षित आहे, किंवा यातून जो जनमानसाचा विचार आहे तोच आपला विचार आहे, असं कसं मानून चालायचं? नाही, नांदेडमध्ये माझा मतदारसंघ नांदेड शहराशी नाही, भोकर विधानसभा मतदाराशी निगडीत आहे. नांदेड शहरातली परिस्थिती वेगळी आहे, ग्रामीण भागातली परिस्थिती वेगळी आहे. आणि भाजपची मतं फिक्स आहेत. मला मानणारा जो वर्ग होता ती मोठ्या वर्गात त्याची मतं आहेत. आणि त्यामुळे मला खात्री आहे की भाजपची जी ठरलेली मतं आहेत आणि मला व्यक्ती म्हणून जी मानणारा वर्ग आहे त्याचं कॉम्बिनेशन जर केलं तर नक्कीच भाजपला या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळू शकतं अशी माझी धारणा आहे. अशोक चव्हाण साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आयुष्य बदलून टाकणारा, तुमचं राजकीय आयुष्य बदलून टाकणारा असा निर्णय घेतलेला आहे. मुळात त्यातून महाराष्ट्रातल्या काँग्रेसचंही भवितव्य बदलेल अशा स्वरूपाचं चित्र आहे. कारण तुमच्यासारख्या नेत्यांची काँग्रेसला गरज होती का? तर निश्चितपणे काँग्रेसला गरज होती. आता काँग्रेसनं त्यासाठी काय करणं अपेक्षित होतं ते केलं नाही केलं, किंवा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होताना दिसतात नाही दिसतात, हे अनेक प्रश्न आहेत. अखेरीस तुम्ही पाऊल उचललेलं आहे. यातून इतर नेत्यांची जी 5 वर्षानंतर गत होते की त्यांना मग उमेदवारी मिळत नाही किंवा तिकीटही मिळत नाही, मंत्रिपद दूरच राहिलं, अशा स्वरूपाचं चित्र तयार होणार नाही अशी अपेक्षा करूयात. आणि तुम्हाला उत्तम असं राजकीय भवितव्य किंवा तुमच्यासारख्या उत्तम अशा प्रशासकाला एक उत्तम असं पद पुढच्या भावी काळात मिळेल अशा शुभेच्छा देतो. आणि आपण वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.